महाराष्ट्र सरकारने आदिवासी कुटुंब महेश शंकरभाऊ पवार यांना उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन अमित अनिल सावंत या गैर आदिवासींनी बेकायदेशीर हडप केल्याबाबत मंगेश व अनिल पवार कुटुंबाने अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे आमरण उपोषण दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सुरू केले आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीतील मौजे आनंदवली शिवार सर्वे क्रमांक 89 आणि 28 ही वडिलोपार्जित मिळकत अमित सावंत आणि द्वारकाबाई सावंत यांनी दमदाटी करून बळकावल्याचा आरोप मंगेश विष्णू पवार व अनिल विष्णू पवार दोन्ही भावांनी केला आहे। मंगेश व अनिल पवार यांचे आजोबा शंकरभाऊ पवार यांचा मृत्यू 9 जून 1978 रोजी झाला। मात्र संबंधित जागेची खरेदी 4 सप्टेंबर 1978 रोजी सिंधुबाई पंढरीनाथ जाधव यांच्या नावाने केलेली खरेदी खतात दिसते। तसेच भूमी अभिलेख कार्यालयात उप अधीक्षकांनी जी नोंद दिली आहे त्याच्यामध्ये 5 मार्च 2015 ला दिलेल्या नोंदणीनुसार सर्वे क्रमांक 28 आणि 89 चे मालक म्हणून शंकरभाऊ पवार यांची नोंदणी झालेली दिसते। मंगेश व अनिल पवार यांच्या वडिलोपार्जित जागेवर अतिक्रमण करून 5 मजली अनिल हाइट्स नावाने इमारत व पार्किंगच्या ठिकाणी व्यावसायिक गाळे सुद्धा अमित सावंत यांनी अनधिकृत बांधकाम केले असल्याचे यावेळी पवार बंधूंनी सांगितले। आम्ही गरीब व मागासवर्गीय असून अनेकदा पोलीस प्रशासन महानगरपालिका जिल्हा प्रशासनाकडे अमित सावंत यांच्याविषयी तक्रार केली आहे, परंतु प्रशासनाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। म्हणून आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पवार बंधूंनी सांगितले। माझे नाव मंगेश विष्णू पवार, राहणार आनंदवली गंगापूर आनंदवली गाव। तर आमच्या आल्या जागेमध्ये आमची जमीन हडप करून अमित सावंत यांनी नगरपालिकेचे अधिकारी संजय मिश्रा म्हणून आणि नगर रचनेचे अधिकारी या लोकांना हातीशी धरून 5 मजली बिल्डिंग यांनी उभी केली। तर यांच्यावर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावा, नाहीतर आम्ही इथून उपोषण अर्ज पण आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आम्ही काही हटणार नाही। न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला, तो आम्ही इथून हटणार नाही। विष्णू पवार, आनंदवली गंगापूर रोड, नाशिक येथे राहतो। समोरचा अमित अनिल सावंत याने माझे आजोबा 9/6/1978 रोजी मयत झालेले, पण त्याने माझे आजोबा मयत झाल्याच्या 3 महिन्यानंतर खरेदी दाखवली, म्हणजेच 4/9/1978 रोजी। आणि माझ्या आजोबाचं हक्क सोडपत्र संमतीपत्र वगैरे काही नसताना त्यांनी सिटी सर्वेतील अधिकारी चांगदेव मोहोळकर आणि सुरेंद्र चव्हाण यांना हाताशी धरून यांना लाच देऊन आमची मिळकत परस्पर अमित सावंत यांनी त्याच्या नावावर करून घेतलेली आहे। 5/2/2021 पर्यंत मालमत्ता पत्रकमध्ये माझ्या आजोबांचंच नाव आहे, शंकरभाऊ भाऊराव पवार। आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा पेपर नोटीस न करता त्यांनी परस्पर नाव लावून घेतलं आणि तिथं 5 मजली बिल्डिंग बांधली। आता सध्या तिथं गाड्याचं पण काम चालू आहे आणि त्याला हे सर्वजण सपोर्ट करणारे त्या गावातील नगरसेवक तथा सभापती संतोष धोंडराम गायकवाड, अनिल पवार, मंगेश पवार यांची आत्या यांच्यावर काय आजचा विचार चालला, यांना न्याय मिळाला पाहिजे यांच्यासाठी हे उपोषणाला बसले। काही झालं त्यांची जबाबदारी त्याच्यावरच आहे, त्यांच्यावर काहीतरी कानून कारवाई झालीच पाहिजे, यांना न्याय मिळालाच पाहिजे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक।